नमस्कार सर, मी सारिका गायकवाड, केरन मार्गदर्शिका. केरन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. तर केरन टेक्नॉलॉजीचा ओरिकेनचा वापर करून हे आलेलं पीक आपल्याला दिसतंय सभोवताली. तर हे पीक कशा पद्धतीने घेतलं आणि ओरिकेन टेक्नॉलॉजीचा, केरन टेक्नॉलॉजीचा या सरांना काय फायदा झाला हे सर स्वतः आपल्याला आज सांगणार आहेत. आणि या प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी आपल्याकडे अजून बरेच शेतकरी आलेले आहेत केरन टेक्नॉलॉजी जाणून घेण्यासाठी. तर आपण विचारूया सरांना की याच्यामध्ये काय काय बदल आणि कसे कसे झाले. तर मला सांगा. माझं नाव सुनील पांडुरंग डावरे, मुक्काम पोस्ट गलगली, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. माझे 10 गुंठ्याचा प्लॉट आहे. पहिल्यांदाच मी हे भात घेतलेला आहे या प्लॉटमध्ये. तर ते केरन वापरल्यामुळे मला बराच असा म्हणजे फरक वाटलेला आहे की भाताची उंची पण भरपूर आहे, लोंब भरपूर आहेत, परत फुटवा जास्त आहे, बाकी सगळं ओके. म्हणजे आमच्या नियमाच्या माहितीप्रमाणे केरनचा जास्तच रिझल्ट आहे असं मला वाटतं. भातच करायचं होतं या क्षेत्रामध्ये. भात करायचं म्हटल्यानंतर पहिला आपण म्हटलं टेक्नॉलॉजी जरा वापरूया, वेगळी काहीतरी असं आपल्या इथं. त्यानुसार मी केरनचं म्हणजे टेक्नॉलॉजी वापरली. ओरिकेन वापरल्यामुळे मला चांगला रिझल्ट भेटला. पीक तरी उत्तम आहे, काय अडचण नाही. भरपूर फरक आहे, भरपूर फरक आहे. माझं नाव बबन नारायण माने. हे आमचा शेजारीच प्लॉट आहे. शेजारीच प्लॉट आहे. हा जो भाताचा प्लॉट बघताय ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या भात पिकामध्ये काय फरक जाणवला? त्यामध्ये हे दिसतंय की तिने आम्हाला सांगितलं त्याच्या आधी की आम्ही फवारणी केलेली आहे केरन म्हणून. तर ते याचं जे लोंब आहे हे जरा काय जे लांबी त्याची जी लांबी असते ती 1 वितीपेक्षा जास्त आहे, म्हणजे 8-9 इंच पर्यंत आहे. उत्पादन जास्त निघणार याच्यामध्ये काय जे फुलं व्यवस्थित राहिली तर हे उत्पादन भरून व्यवस्थित येणार. म्हणजे तिची सरासरी लांबी बाकीच्या पैशापेक्षा ही चांगली आहे. तुकाराम गुंडू पाटील, राहणार गलगली, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. बरं, तुम्ही पण शेजारीच तुमचा प्लॉट आहे? शेजारी म्हणजे आम्ही कामावर असतो यांच्यात. बरं, पैऱ्याला माणसं असं. होय काय? वा वा. त्याच्यामुळे हे पेरणीपासून आमची माणसं असतात त्यांच्यात. त्यांचं मार्गदर्शन आहे. त्याच्यामुळे हे फुटवा जे आहे का नाही, सुरुवातीला एकदम असे लहान लहान काड्या होत्या ते असं. म्हणजे आता मोठं जसं होईल तसं त्याला जास्त फुटवा होत आलेला आहे. आता तुम्ही सुरुवातीपासून हे पीक पाहत आलेला आहे, तुम्हाला काय फुटव्यामध्ये जबरदस्त बदल जाणवला? बरं. सुरुवातीला म्हणजे असं भात येईल असं वाटत नव्हतं. वाटत नव्हतं. बरं, आता एक वेळा गेलेलं होतं. भात गेलेलं होतं. पूर्ण हे झालंय असं तणनाशक मारल्यामुळे का मॅडम भात पूर्णच गेलं, म्हणजे 50% भात गेलतेच म्हणा. हे थोडं होतं तसं खरं, एक वेळा गेलेलं होतं. त्याच्यामुळे आणि फरक झाला. महादेव बंडू भोसले, राहणार गलगली, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर, पोस्ट खडकेवाडा. बरं, मला शेत आहे, जवळ शेत आहे. बरं, आज तुम्ही पण या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आला आहात, तर ते सांगा. तुमच्या औषधामुळे समाधानकारक आम्हाला वाटतंय. प्लॉट एक सारखा समाधान सारखा, परत उत्पादन ह्याच्यात भरपूर येईल असा आमचा अंदाज अपेक्षा आहे. आणि औषधाचा उपयोग तुमचा चांगला आहे असं मला वाटतंय. म्हणजे उत्पादन ह्या क्षेत्रामध्ये जास्त निघालं, उत्पादन याच्यात अग्रेसिव्ह होणार कारण प्लॉट एक सारखा दिसतो ना सगळं. बरोबर. माझं नाव राजेंद्र पाटील, बरं, गलगली. मी पहिल्यांदाच प्लॉट बघायला आलोय. मला सुनीलनं बघितला, चांगला आहे. म्हणजे भाताचं लोम चांगला आहे, फुटवा पण चांगला आहे. तुम्हाला मी सर एक प्रश्न विचारणार आहे. ह्या भाताला जे ह्या भात पिकाला जे पान आहे त्या पानाची रुंदी तुम्हाला कशी वाटते? रुंदी चांगली आहे, रुंदी मोठी आहे. इतर पिकामध्ये आणि या पिकामध्ये बदल रेग्युलर भाताच्या पिकापेक्षा ह्याच्या रुंदी जास्त आहे नियमापेक्षा. मी आता 8वी शिकतो, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. सुरुवातीला वीतभर भात असल्यामुळे का नाही तण भरपूर होते. तणनाशक मारल्यामुळे पूर्णच भात गेलं माझे. परत म्हणजे आता येणार नाही असं वाटत होतं, तरी पण मी ओरिकेन वापरल्यामुळे भरपूर त्याचा फायदा झाला. फायद्याचं होतं तसं आणि परत भात झालं. मी 2च फवारण्या घेतल्या त्याच्यात. याच्यामध्ये केरन टेक्नॉलॉजी. तर ओरिकेनच्या तुम्ही किती आळवणी आणि किती फवारणी याच्यामध्ये घेतल्या? नाही, आळवणी काय घेतली नाही, फक्त फवारणी तेवढी घेतली. किती फवारणी? 2 फवारण्या घेतली. पंपाला किती टाकलं? पंपाला 50 मिली टाकलं. 50 मिली. आणि 2 फवारणीमध्ये इतका जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळाला. किती उत्पन्न निघेल? उत्पादन हमखास 1.5 तर निघणार आरामात. 1.5 निघेल. तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहे. अच्छा. केरन टेक्नॉलॉजी बद्दल इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सल्ला म्हणजे काय मॅडम, मी पण हे वापरले आहे, इतर शेतकऱ्यांनी पण हे वापरावं. चांगलं आहे रिझल्ट, तर मला तर भरपूर आहे. बाकीच्या शेतकऱ्यांनी पण ते वापरावं अशी माझी अपेक्षा आहे. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला स्वतःसाठी ही टेक्नॉलॉजी वापरायला आवडेल का? आवडणार. नक्कीच. आणि हे पीक बघून समाधानी आहात? समाधान. धन्यवाद. सगळीकडे समांतर एकसारखा प्लॉट आहे, एक लेवल प्लॉट आहे. वरती आहे, नदी काठाला नाही, माळाला आहे. माळाला. पूर्ण 1 फूट ते 1.5 फूटच माती आहे याच्यात मॅडम. एक का
खाली पूर्ण खडक आहे. साईडला आहे असंच हो. 3 नंबर जमीन आहे बघा ही. 3 नंबर जमीन 3 नंबर जमीन 3 नंबरची जमीन आहे. 3 नंबरची जमीन हा. असून देखील असेल आता हे देखील मागे सुद्धा दिसतं नाही खडा. हे उत्पादन चांगलं आहे त्याच्यामुळे आम्हाला समाधानकारक जास्त वाटतं. समाधानकारक वाटते. नाही हे मागे दिसतं नाही, हेच कारण हे माळरान दिसतेलच आहे हो. हे पाठीमाग हा, इथं बघा हे पूर्ण डोळा आणि झाला. इथं खडकच आहे बघा. खडकावरच्या ह्याच्यावर किती 2 बोट सुद्धा हे नाही. हा सगळा खडक आहे. अच्छा, आणि अशा खडकामध्ये हे पीक आलेलं आहे. पीक आलेलं आहे. जवळजवळ जरा कमी खांद्याला लागते उंची, छातीला लागते. आहे समाधानकारक आहे. समाधानकारक आहे. ते बी हा रानाला हा. विशेष म्हणजे खडकाळ राहणारा तरी असं बसतं रुंदी. नाही पहिल्यांदाच तुम्ही भात घेतलेला आहे आणि अग्रेसिव्ह काय हे नाही